नमस्कार. घरच्या टेस्टी खानामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इन्स्टंट जलेबी रेसिपी. तर सगळ्यात आधी आपण जलेबीसाठी पाक बनवून घेऊया. इथे मी एक असा बाउल घेतलेला आहे पाकाकरिता. त्यामध्ये मी 1.5 वाटी इतकं साखर ॲड करून घेणार आहे. तुम्ही मेजरमेंट व्यवस्थित घ्याल तर तुमची जलेबीसुद्धा व्यवस्थित बनेल. मी इथे 1.5 वाटी बघू शकता साखर घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी 1 वाटी इतकं पाणी ॲड करणार आहे. 1 वाटी इतकं मी पाणी ॲड करून घेतलं आहे. यामध्ये आधी मी अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे. आणखी थोडंसं कमी वाटल्यामुळे मी आणखी अर्धी वाटी पाणी, मी पूर्ण इथं 1 वाटी पाणी ॲड केलेलं आहे पाकामध्ये. मी इथे पूर्ण घट्ट पाक करणार नाही आहे, फक्त हाताला चिपचिप लागेल इथपर्यंत पाक करून घेणार आहे. इथे आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आता त्यामध्ये मी 2 इलायची असंच फोडून ॲड करून घेत आहे. मी इलायची पावडर वगैरे केलेलं नाही आहे, फक्त इलायची असं काढून ॲड केलेलं आहे. आता यामध्ये मी थोडंसं फूड कलर ॲड करणार आहे. तुमच्याकडे जर मी यामध्ये थोडंसं येलो फूड कलर ॲड करून घेणार आहे. आणि तुमच्याकडे जर केसर असेल तर तुम्ही तेही ॲड करून घेऊ शकता. थोडंसं फूड कलर ॲड केल्याने जलेबी दिसायला खूप छान दिसते आणि त्याचा टेक्स्चरही खूप सुंदर दिसतो. त्यासाठी थोडंसं फूड कलर नक्की ॲड करून घ्या. दिसायला सुंदर दिसते म्हणून चवीनं काही फरक पडणार नाही. बघू शकता इथे थोडंसं मी फूड कलर पाण्यामध्ये ॲड करून घेतलं आहे. फूड कलर घेतलेला आहे, यामध्ये ॲड करून घेतला आहे. आता आपली चाचणी इथे होत आलेली आहे. परत मी 4-5 मिनिटं छान असं बॉईल करून घेते, जोपर्यंत पूर्णपणे चाचणी व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत. इथे चाचणी व्यवस्थित बॉईल झालेली आहे, पूर्णपणे चाचणी रेडी झाली आहे. आता मी हाताने चेक करून दाखवते. बघा छान असं चिपचिपी झालेली आहे. आता मी गॅस ऑफ करून घेणार आहे आणि लगेचच जलेबी पण काढून दाखवणार आहे तुम्हाला. इकडे आपला आता पाक तयार झाला आहे. आपण जलेबीसाठी मिक्स तयार करून घेऊ. मी इकडे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 वाटी इतका मैदा ॲड करत आहे. बघा 1 वाटी इतका आहे. पहिली वाटी थोडीशी कमी असल्यामुळे मी थोडंसं वरून ॲड केलं आहे, म्हणजे पूर्ण फुल वाटी इतकं. यामध्ये मी 1 वाटी इतकं मैदा ॲड करून घेतला आहे. थोडंसं बेकिंग सोडा 1 चिमूटभर आणि 1 चिमूटपेक्षा थोडंसं कमी बेकिंग पावडर. बघू शकता. जर का तुमच्याकडे बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही इनोसुद्धा ॲड करू शकता. इनोनी पण तेवढी छान रेसिपी बनते. तुम्ही इनो पण ॲड करून घेऊ शकता जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर. आता मी थोडं थोडं पाणी ॲड करून घट्टसर मिश्रण तयार करून घेते. जास्त पातळसुद्धा करून घ्यायचं नाही आहे, छान असा घट्टच करून घ्यायचं आहे. मी दाखवते त्यानुसार. थोडं थोडं पाणी ॲड करून छान असं पीठ बनवून घेतलं आहे मी. बघू शकता अशाप्रमाणे व्यवस्थित पीठ बनवून घेतलं आहे. आता मी ते एक पायपिंग बॅग घेतलेली आहे, त्यामध्ये ती पायपिंग बॅग एका ग्लासमध्ये टाकून अशाप्रमाणे तो मिश्रण बनवलेला त्यामध्ये ॲड करून घेत आहे. बघा मी जसे दाखवत आहे त्याप्रमाणे थिकनेस पाहिजे पिठाचं. अशाप्रमाणे तुम्ही मिश्रण बनवून घ्याल तर तुमची जलेबी बिलकुल बिघडणार नाही, खूप छान अशी क्रिस्पी होणार. तुम्ही फक्त बेकिंग पावडरचा मेजरमेंट व्यवस्थित ठेवा. जर तुम्ही बेकिंग पावडर ॲड करत असाल तर 2 चिमूट इतकं ॲड करून घ्या. आणि जर का तुम्ही इनो ॲड करत असाल तर 1 वाटीला अर्धा पाऊच इतका इनो ॲड करून घ्या. बघा इकडे पॅनमध्ये मी तेल तापण्याकरिता ठेवलेला होता, त्यामध्ये अशाप्रमाणे गोल गोल करून
जिलेबी ॲड करून घेत आहे। आता लगेच ते तेल छान असं हाय फ्लेमवरच ठेवा। तेल थंड करून घेऊ नका, तर थोडं थंड तेल राहिलं तर जलेब्या पटकन वर येणार नाही, त्या चपट्या होतील। त्यामुळे थोडंसं तेल गरमच ठेवा। मी एक बॅच आधीच काढून घेतलेली होती, आता ही नेक्स्ट टाकलेली आहे आणि बघा किती छान असं वर आलेलं आहे। खूप छान जलेबी होतात, एकदा नक्की ट्राय करून बघा। अशाप्रमाणे मी इथे जलेबी याच्यातल्या आधी पाकातल्या जलेब्या काढून घेते। मी पाक इथे थोडं कमी क्वांटिटीमध्ये केलं आहे, कारण की मी जलेबीसुद्धा कमीच बनवत होते। जर तुम्ही जास्त जलेब्या बनवणार असाल तर थोडंसं पाकही जास्त क्वांटिटीमध्ये आणि मोठ्या ह्याच्यामध्ये बनवून घ्याल। इथे ह्या जलेब्या काढून घेतल्या आहे। आता जो तळून घेतले आहे ते आपण मी यामध्ये लगेचच ॲड करून घेणार आहे। गरम गरम जलेब्या जर का आपण ॲड करून घेतलं तर पाक लवकर पेतात आणि खूप छान असे रसदार जलेब्या बनतात इथे। बघा एक एक करून मी पूर्ण ॲड करून घेतला आहे। आता यामध्ये 5 मिनिटासाठी मी टाकून घेते आणि 5 मिनिटानंतर मी ह्या सगळ्या जलेब्या काढूनही दाखवणार आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। जर का तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका, सोबतच शेअर पण करा। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा इथे पूर्ण जलेब्या तयार झाले आहे। आता मी आपण काढून घेते प्लेटमध्ये। असे करून पूर्ण तुम्ही होळीसाठी नक्की ट्राय करून बघा। होळीला आपल्या घरी खूप पाहुणे असतात, त्यावेळेसाठी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि इन्स्टंट पण आहे, जास्त वेळ पण लागत नाही, खूप फास्टमध्ये होतात। अगदी अर्ध्या तासामध्ये तुमच्या किलोभर जलेब्या बनवून रेडी होतात। फक्त तुम्ही मेजरमेंटचं लक्षात ठेवा आणि तुमच्याकडे काही वस्तू नसेल तर घरगुती ज्या वस्तू आहेत त्या पण ॲड करून खूप छान अशी जलेबी तुम्ही बनवून घेऊ शकता। अशाप्रमाणे मी इथे पूर्ण जलेब्या बनवून घेतल्या आहे। मी तिसरी पण बॅच काढून घेतली आहे आणि पाकामध्ये ॲड करून घेतली आहे, बघू शकता। इथं पूर्ण माझ्या जलेब्या बनवून तयार झाले आहे। बघा किती सुंदर दिसत आहे ना, आणि एकदम रस भरून आहे जलेबीमध्ये। बिलकुल असं वाटत नाही आहे की घरी बनवलेलं आहे, एकदम मार्केटमधून आणल्यासारखी जलेबी वाटत आहे। एकदम क्रिस्पी क्रंची, बघू शकता खूप छान अशी जलेबी तयार झालेली आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर आवडली तर कमेंटमध्ये सुद्धा कळवा। थँक्यू।